ती सिंहगडावरती या समाधी बांधलेली आहे. अर्थात अस्थि कलश 4 फेब्रुवारी वार शुक्रवार हा जो पराक्रम केला तो त्याची तारीख 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रयशूर उदय भान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसऱ्यानं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंती घोरपडीच्या साहाय्याने द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय वनास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. म्हणून महाराजांनी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद केली गेली ते तानाजी मालुसरे की गड आला पण आधी लगीन कोंढाण्याचं मग असं म्हणून राजगडावरनं 500 मावळे घेऊन जिजाबाईचे आशीर्वाद घेऊन महाराजांचे आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे 500 मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूला कोळीवाड्याला आले. कोळीवाड्याला जागरण गोंधळ केला. त्या ठिकाणी स्वतः गोंधळी बनले. शेलार मामाला सूर्याजीला सबोळ वाजवणारा बनवला. गनिमी कावा केला आणि गनिमी काव्यानं तानाजी मालुसरे जो द्रोणागिरीचा कडा चढून 300 मावळे शेलार मामानं 200 मावळे म्हणून तिकडनं तानाजीनं गडा सर केला. आत येऊन त्या ठिकाणी युद्ध करून मोगलांचं 700 पठाण कापले आणि मग उदय भानानं हल्ला केला आणि तानाजी मालुसरेच्या ढालीवरती वार झाला आणि तानाजी मालुसरे दुर्दैवानं ढाल तुटली. मग शेला किती टिकणार होता? कमरेच्या काढून शेल्याला शेल्यावर घेतो वाराला. अरे इंच धकमा अंगाला रक्तानं वैर राहिलेला 80 वार केले होते आणि लढता तानाजी मालुसरे या ठिकाणी धारार तीर्थी पडले. पहाड झाली होती. मावळे पळू लागले आणि सूर्याजीने जाऊन तो परतीचा दोर 60 मावळा परतीला लागलेला. सूर्याजी म्हणतो अरे हिजड्यांनो तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. असं म्हणून सूर्याजीनं पुन्हा गड लढवण्याचा प्रयत्न केला. शेलार मामाला समजून सैन्य घेऊन कल्याण दरवाजानी सूर्याजीने जाऊन कल्याण दरवाजा उघडला. शेलार मामाचं 200 मावळे हात घेतले आणि 80 वर्षाच्या शेलार मामानं उदय भानूला ठार मारला आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं गड स्वराज्यात आला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. जिजाऊ साहेब होत्या राजगडाला. या ठिकाणाचा शत्रूचं निशाण खाली केलं. संदेश पोचला आणि जिजाऊनं म्हटलं गेलं बाळ शुभाराजे तुम्ही जाऊ शकता आता गडाला. माझा लाडका कोंढाणा सर झाला असं म्हणून महाराज उपस्थित राहिले. या ठिकाणी दोन्ही गडावर येऊन दोन्ही वीरांना विराजमान केलं. तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी या ठिकाणी पालखी सजवली. उदय भानूच्या प्रेताला अग्नी दिलं आणि तानाजी मालुसरेंच्या प्रेताला पालखी सजून 5 पावले खांदा लावला आणि महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद दिले. आणि त्या ठिकाणी महाराज म्हणाले गेले अरे मावळ्यांनो असे रडताय काय? आज बसलं या गडाचं नाव. महाराज म्हणाले गेले माझा गड आला पण जय भवानी जय शिवाजी. बरोबर राजाराम महाराज विश्रांतीसाठी शिवगडाला आले. तंजावरच्या जिंजीच्या वेढ्यातून जुल्फिकार खानाच्या वेढ्यातून राजाराम महाराज निसटले. विश्रांतीसाठी शिवगडावर आले. राजाराम महाराज अल्पशा आजारानं राजाराम महाराज वयाच्या 29व्या वर्षी 3 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांची इतिहासामध्ये नोंद केली गेली. आणि या ठिकाणी महाराणी ताराबाईनं पलीकडच्या बाजूला राजाराम महाराजाची समाधीचं अनावरण केलं. त्या ठिकाणी स्थापना केली आणि महाराणी ताराबाई स्थायी म्हणून सातारला राजगादी म्हणून त्या ठिकाणी सातारला राजगादी देण्यात आली गेली. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा विजय.